200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. तर प्रेक्षक हो जागे व्हा आणि सीमारेषेचा ताबा घ्या. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स, मोहनजी भोईर. आणि वारंवार आम्ही एक सूचना का करतोय तर आयोजकांचा तो प्रमुख नियम आहे, फक्त 12वा खेळाडू जो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला आहे तोच फक्त पाणी घेऊन जाईल किंवा बॅट चेंज करायची असेल तर त्याच खेळाडूला सांगायचं जो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला आहे. तर ही विनंती एकूण प्रत्येक संघांना जे आज या ठिकाणी खेळण्यासाठी येणार आहेत त्यासाठी असणार आहे. आणि पंचांची परवानगी घेतल्याशिवाय त्या 12व्या खेळाडून देखील आतमध्ये जायचं नाही. नियम आहे आणि नियमांची अंमलबजावणी या ठिकाणी व्यवस्थित काटेकोरपणे केली पाहिजे. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त फलंदाजी ज्या संघाचे आहेत ते खेळाडू त्या ठिकाणी बसतील याची नम्र विनंती. आणि तुमचा कोच जो असेल तो देखील त्या ठिकाणी विराजमान होऊ शकतो. तर या सर्व गोष्टींची आम्ही वारंवार सूचना का करतोय कारण आजचा दिवस आम्हाला खूप चांगल्या तंतोतंत आयोजनाच्या अंतर्गत खेळवायचं आहे. त्यामुळे आम्ही वारंवार या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जाऊया आपण पुन्हा एकदा मोहनजी सर यांच्याकडे. धन्यवाद मनीषजी. आणि बॅक टू नावणी क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी दोन बिग संघामधून हा दुसरा सामना रंगतो. याच्या स्पर्धेतला सचिन स्पोर्ट्स पुणा विपक्ष नाना स्पोर्ट टेमघर या दोन संघामधून ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्ट्रिक फील्ड पास नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. पूर्णा संघ आमंत्रित केले जाते या ठिकाणी टेमघर या संघाला फलंदाजीसाठी. पहिला चेंडू दीपक याचा ऑनसेट आजची चांगला फटका आपण पाहतो. चेंडूला सुंदर स्वीप केलं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू निश्चित चांगला प्रहार आपण पाहिला दीपक याच्या बॅटमधून. हा चौकार. तुझी मानाची पालखी निघाली करण्याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपा या ठिकाणी अतिशय सुरेख फुल्यांचा चेंडू निश्चित होता. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. सुंदर असा अपराईचा फटका. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल तो मार्गस्थ होतोय. 2 शतरक्षण बीट करून चेंडू पुन्हा एकदा सीमेच्या बाहेर जाणारा आता चौकार. कव्हर पॉईंट सीमारच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार फटका आपण पाहिला दीपकेच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा हा चौकार येतोय. या चौकानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सध्या धावसंख्या होते ती बिनबाद 8. पुढचा सामना असणार आहे गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष चौटा हिरवा मानकोळी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने आमच्या टॉस बॉक्समध्ये तयार राहायचे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं बिकेट घेण्याचा प्रयत्न. निश्चितच एक सुवर्ण संधी धावचित बाद करण्याची संधी नामी संधी चालून आली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. तर फलंदाज कोण आपण पाहिला दीपकच्या बॅटमधून आपण बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले आणि एक धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न निश्चित झाला होता. चेंडू व्यवस्थित कलेक्ट झाला होता. निशाणा मात्र साधता आला नव्हता. दीपा याला धाव मिळते संघाला. एक धावेने संघात धावसंख्या होती ती बिनबाद 9. गावदी स्पोर्ट पूर्णा या संघामधून निश्चितच देवाजी टाबरे तुमचं जर या ठिकाणी शुभ आगमन झालं असेल तर आपण स्टेजवर यायचं आहे. त्याचबरोबर सूर्य संघाचे खेळाडू संजू असतील, वसंतजी असतील, दुर्योधनजी असतील, बाळूजी असतील या सर्वांना विनंती आपण स्टेजवर यायचं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा बोला. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी बॅट्समन विजय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय संघात धावसंख्या. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन टॉप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हलक्यात बॅटने थोडासा पुश केला जातो. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. फास्ट गलीमधून निश्चितच चांगलं इनफिल्डमधून क्षेत्ररक्षण मिळते ती फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती बिनबाद 10. षटक क्रमांक पहिलं. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना सचिन स्पोर्ट पूर्णा विपक्ष नाना स्पोर्ट टेमघर या 2 संघामधून आपण पाहतोय. विजय चौधरी यांचा संघ आहे नाना स्पोर्ट टेमघर. सतीश चौधरी फॅम टीम. फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला होता. चेंडू सुंदरसा ऑनड्राईचा फटका आपण पाहिला. एक धाव खेळण्याची संधी पुन्हा एकदा दीपक याला मिळते. धावसंख्या इकडे पुढे शकते ती 11. षटक क्रमांक पहिलं दीपयाच्या माध्यमातून आपण पाहतोय. के ट्रॉफी 2021 ही स्पर्धा आपण ऑब्झर्व करतो. नीलम नाईक यांची देण आपण पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. यानंतर न्यू 40+ या क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहणार आहोत. चौटा हिरवा मानकुल ए गणेश केनीसाहेब यांची देण आपण पाहणार आहोत. त्यानंतर जेदुर्गा सुरी कमिंग सूनमध्ये येत्या कालामध्ये आपण पाहणार आहोत एक बिग इव्हेंट.
दीपा. आणि या ठिकाणी मात्र हा अतिशय चांगला फाटका, अप्रतिम उत्कृष्ट फाटका. चेंडूवर चालून गेला होता फलंदाज. आपण पाहिलं तो ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू, फलंदाज अतिशय चांगला फाटका. विजय चौधरी याच्या बॅटमधून आपण पाहिलात कव्हर क्षेत्रामधून चेंडू 2 क्षेत्रांना बीट करून मार्गस्थ झाला होता. सीमारेषा बाहेर जाणारा चौकार येतोय आणि या चौकारानं टेमघर संघ पोचतोय. 15. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. आणि मित्र, जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा तुमचा शेवटही चांगला गोड होतोय. पहिल्या षटकारामध्ये थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट आपण पाहिलं. चौकारांची जास्त डील पाहिली आपण, खास करून दीपक याच्या बॅटमधून 2 चौकार, त्याला उत्तम साथ विजयाची. षटक क्रमांक 2, वैयक्तिक पहिलं, सांघिक 2. बघूया गोलंदाज कोण येतोय. वेलकम ज्ञानेश्वर चिकणे, ज्यांनी पहिल्या दिवसामधून या स्पर्धेमध्ये सुरेख आणि सुंदरसा रंग भरला. आपली या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. एका भिवंडी तालुक्याचा उत्तम आवाज आहे आणि खरोखरच ज्ञानेश्वर समालोचक आणि त्याचबरोबर उत्तम कवी आहेत. षटक क्रमांक 2, पद्मनाथ, वैयक्तिक पहिला, सांघिक 2. हलक्याच पाऊल जरा पंचांना क्रॉस करतोय रॅटम. आणि या ठिकाणी मात्र थोडासा अंदाजबंदी घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, वारंवार थोडंसं कुठंतरी चुका आपण पाहतोय विजय चौधरीच्या माध्यमातून. कारण की कॉलिंग झालं नव्हती अगोदर, आपण ती सिच्युएशन पाहिली होती. पण तेव्हा जीवदान मिळालं होतं. मात्र एव्हरी डे इज नॉट अ संडे. या ठिकाणी मात्र आता फलंदाज महत्त्वाचा बाद होतोय तो दीपक. नेक्स्ट बॅट्समन मदन. धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं होतं फलंदाज, स्ट्रायकर फलंदाज दीपक याला. आपल्या पॉपिंग क्रीमध्ये पोचू शकला नाही आहे आणि फलंदाज महत्त्वाचा पहिला बाद होतो दीपक. षटक क्रमांक 2 आहे पद्मनाथच्या माध्यमातून. पहिल्या षटकारामध्ये आपण चांगली धावसंख्या पाहिली, 15 धावा. दुसऱ्या षटकाला खेळ होतो आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज धावचीत बाद होतोय दीपक. नेक्स्ट न्यू बॅट्समन मदन. अगेन्स्ट पुन्हा एकदा पद्मनाथ. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑन द ऑफचा फटका, चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ होतं. आउटफील्डमधून आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. फक्त एक धाव, एका धावेने सांगा धावसंख्या एकने पुढे सरकते ती 16. एक बाद 16. षटक क्रमांक 2. असा निश्चित आपण वाकलनचा एक बुलंद आवाज या ठिकाणी पाहणं ओमकार सेट्टे. खरोखरच भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधून एक चर्चा आपण पाहतोय. सुरेख सुंदरसा आवाज आहे आणि सर्वात महत्त्वाच्या क्रिकेटच्या कमेंट्स असतात, अतिशय सुरेख असतात, ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच समालोचना ऐकत होतो. ओमकार सेट्टे, वाकलनचा एक बुलंद आवाज आहे आणि क्रिकेट रसिकांच्या सध्या मनावर ज्यांचं अधिराज्य आहे असा समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेले ओमकारची आपली या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. या पुढचा सामना तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष चौटा हिरवा मानकोळी अ. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने तयार राहायचा. या इनिंगमध्ये टॉस केला जाईल. थँक्यू. निश्चित या ठिकाणी विनंती असेल चौथा हिरवा मानकुली ए या संघाचे सर्व त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत मानकुली गणेशजी केनी साहेब, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये विराज म्हणावायचं आहे. पद्मनाथ या ठिकाणी मात्र थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती.
लाईनअप करू शकला नव्हता चेंडूची लाईन. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाजाला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. मित्र जर फटका मारायचा असेल तर त्या फटक्याची निवड फार महत्त्वाची असते. तुमचं फुटवर फार महत्त्वाचं असतं. तुमचं टायमिंग फार महत्त्वाचं असतं. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका. बिग हिट आहे. बिग ब्लास्ट आपण पाहतोय. मदान्याच्या बॅटमधून हा फटका. चेंडूची लाईन जबरदस्त रीड केली होती. ऑन साईडचा अतिशय जबरदस्त बिग ब्लास्ट आपण पाहिला. वेलकम आदरणीय डॉक्टर देवराजी चौधरी साहेब, आपली या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. व्हेरी नाईस, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एक देखना चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण मदानीच्या बॅटमधून पाहिला. बिग ब्लास्ट आपण पाहिला ऑन साईडला. धावसंख्या साने पुढे सकते 22. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पद्मनाथ. हलक्याच पावलांचा गणपत पंचांना क्रॉस करतो. राईट राऊंडचा मारा. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली राकेश. कुठल्या प्रकारची चूक नाही आहे. मित्र आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता या स्पर्धेने खास करून पूर्णा या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. एक भिवंडीतील युवा समालोचक आमचे परम मित्र आहेत आणि किती स्पर्धा इव्हेंटमधून ज्यानं चांगलं समालोचन केले पूर्णा गावचे विकी टावरे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. आणि निश्चित विकी सध्या तरी संघ आपला थोडासा ऑल इन वेल आहे. चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. धन्यवाद विकीजी. तर मित्र निश्चित या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व. भिवंडीतील एक ग्रामपंचायत आपण पाहतोय. माणकुली ग्रामपंचायत भिवंडीतील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत. आणि त्या श्रीमंत ग्रामपंचायतीत श्रीमंत व्यक्ती अर्थातच माजी सरपंच मान्य श्री गणेश केनी साहेब. भिवंडी क्रिकेट असोसिएशन ज्युनियर 40+ या संघाचे सन्माननीय कार्याध्यक्ष आहेत. आणि खास करून 44वा मानकुली ए या संघाचे सर्व आहेत. यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. षटक क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 22. प्रतिषटक आपण विचार करता 11 धावांची गरज आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन गुरुनाथ. गोलंदाज हरीश. थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. हलक्यात बॅट ते फक्त चेंडू थोडीशी दिशेत दिली जाते. चेंडू शॉर्ट कव्हरला आहे. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा आवर्त आला आणि दुसरी धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं होतं कुठं. ही खेळाची रणनीती असते आणि फलंदाज बाद होतोय विजय. नेक्स्ट बॅट्समन महेश जातोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन महेश. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. फलंदाज धावचीत बाद झाला विजय. न्यू बॅट्समन महेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती गुरु याला. गोलंदाज हरेश. अतिशय चांगला फटका समोरून केलेले आणि गॅपमधून 2 षटकांना बीट करून चेंडू सीमा रेषा बाहेर जाणारा चौकार येतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण गुरु याच्या बॅटमधून पाहिला. तर नेक्स्ट मॅच टॉससाठी सज्ज राहायचं आहे. टीम पूर्णा आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करणारा संघ तो म्हणजे मानकोली. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा कंपल्सरी केला जाईल. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका. फटका फसतो की काय. राकेश
बल जज कॅच. मित्र क्रिकेटमधून ज्याला फार महत्त्वाचं स्थान असतं, घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण नेहमीच पाहत असतोय. ऑन सेटचा फटका आपण पाहिला, फटका फसतोय. डीपमधून काही जबरदस्त क्षेत्र आपण राकेशाचं पाहिलं होतं. वेलकम सचिनजी माळी, चौटा हिरवा मानकुली या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. गुरु नेक्स्ट बॅट्समन अल्पेश सॉरी तुषार जातोय. या ठिकाणी अल्पेश यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. अल्पेश गायकवाड, आपण या स्पर्धेमधून ज्यांना पाहिलं, गुणलेखक म्हणून ज्यांनी एक सुंदर या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट, दुसरे धाव घेतली जात नाही आहे. फक्त एक धावेवर समाधान मानलं लागतं. एक धावणे संघात धावसंख्या 28, षटक क्रमांक 3. मला वाटतं अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असावा. वेलकम नंदूजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हरीश. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय 2 क्षेत्ररक्षकांना. वेलकम जगदीशजी. तुषार याच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण पहिला बघू. पंचांचा निर्णय थोडासा पेंडिंग आहे. पंचांकडनं नोचा इशारा येतो. प्लीज आपण पंचांची कुठल्या प्रकारचं कमेंट्स करायचं नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची कुठल्या प्रकारचं आपण डिसाईड करायचं नाही आहे. पंचांना आपण सजेशन करायचं नाही प्लीज. पूर्ण संघ षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. संघात धावसंख्या 33. समक्ष पंचांकडनं हा नो बॉल नाही आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. धावसंख्या ती 32. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. लो फोल्टा चेंडू सुंदरसा भिरकावून दिल तो मिडाऊन सीमारेषेकडे 1. एका टप्प्याने मात्र 2 शतक्षण बीट करून हा चेंडू कुठेतरी सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार आपण पाहिला. 32 धावसंख्या 32 आहे. के ट्रॉफी 2021 एक मानाची आणि सन्मानाची. चेंडूला शॉर्ट अँड फोल्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट फाईनला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल होतोय. निश्चितच बाद होण्यामागं आपण एक कारण पाहिलं होतं. टेमघर संघाचं रणनीती आपण पाहिली होती. जितू हा जो फलंदाज याला कुठेतरी पाचारण करायचं आहे. एक नव्या जोमाचा आणि दमाचा प्लेयर आहे जितू. बाद झालेला फलंदाज आपण तुषार याला पाहिलं होतं. चेंडूला हुकाण्याचा मनसुबा निश्चितच तुषारच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता. मात्र व्यवस्थित टायमिंग सेट झाल्यानंतर चेंडू शॉर्ट फाईनला गेला होता. एक धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती. मात्र दुसऱ्या धावेचा मूळ आवडता आल्याने आणि दुसरी धाव घेण्यासाठी कुठेतरी प्रवृत्त केलं होतं आणि ह्या मागं कुठंतरी रणनीती आखली गेली होती आणि ती रणनीती मला वाटतं सफल झालेली आहे. टेमघर संघाची फलंदाज निश्चित जरी बाद झाला असला तर नेक्स्ट बॅट्समन आपण जितू याला पाहतोय. कारण जितू याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. तर पूर्ण टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल आहे. तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्ट करायचाच आहे. मनकोलीचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. पूर्ण टीमच्या कॅप्टननं टॉससाठी संपर्क साधायचा आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. राकेश
वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचं अंतिम अखेरचं षटक आता तो संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे राकेश. या ठिकाणी मात्र चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचे टॉपेज घेऊन फास्ट गलीमधून थोडासा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 1-2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. मोठा फटका घेण्याचा मानस निश्चित आपण पाहिलं होतं, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटची टॉपेज घेतो. चेंडू कुठं फास्ट गलीमधून थोडासा ट्रॅव्हल झाला, लँडिंग निश्चित झाला होता, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहिला आणि जोपर्यंत चेंडूची फेक होते तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑन दी ऑफचा फटका. शॉर्ट पॉईंटला आपण क्षेत्ररक्षण निश्चित पाहिलं होतं, झेल घेण्याचा अतिशय चांगला दांडगा प्रयत्न देखील पाहिला होता, मात्र व्यवस्थित कुठेतरी जज करूच शकला नव्हता. झेल सुटलं, जीवदान मिळतं आणि याचबरोबर 1 धाव घेण्याची संधी. या एका धावेने संघात धावसंख्या एकने पुढे शकते ती 36-36. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आणि बॅट्समन जितू. बऱ्याच अपेक्षा असतील संघाच्या समर्थकांच्या जितू यांच्याकडनं. आणि निश्चित ज्या ठिकाणी मात्र एक चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण पाहिलं होतं. चेंडूमध्ये चेंडूची गती कुठंतरी कमी केली होती. पहिली धाव सहजगत्या पूर्ण केली होती, दुसरी धावेसाठी प्रवृत्त केलं होतं, मात्र एक धावची बाद करण्याची नामी संधी एसटी लावते, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. धाव कंप्लीट केली जाते. या 2 धावेने टेमघर संघ पोचतोय 38 या धावसंख्येवर. आपण पाहिलं होतं फलंदाज जितू याला चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर या ठिकाणी बॅट फिरवली जाते, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मान्य नीलमजी नाईक ज्यांची आपण देण पाहतोय, सुरेख सुंदर स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. के ट्रॉफी 2021 सध्या एकच चर्चा भिवंडीमधून के ट्रॉफी के ट्रॉफी. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, जबरदस्त लाईन लवकर रीट केली चेंडूची. मला वाटतं प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी बघा स्पर्धेच्या माध्यमातून. आज आयवा जेलसाठी सीमारेषा बाहेर आपण जेल कलेक्ट करता तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेले आहे. मान्य श्री बबन भास्कर पाटील सरवली गावचे समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत आणि या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे. सध्या आपण त्याच्या नावानं हा टॉस बॉक्स बघू शकता. बबनजी पाटील ज्यांच्याकडं प्रत्येक जेलसाठी प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. 200 रुपये मला वाटतं त्या ठिकाणी प्रेक्षकांनी घालवलेले आहेत. कदाचित आपण जेल कलेक्ट केला असता तर दुपारचा थोडंफार काहीतरी चहा पाणी झालं असतं. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका, बिग हिट, मोठा फटका. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आणि बघूया चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय. वारंवार चुका आपण सीमारेषेच्या बाहेर पडतो. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी बघा. ज्या गोष्टीसाठी जाणला जातो मानला जातो तेच गोष्ट आपण मैदानामधून पाहतोय. आज निश्चितच विश्वासाने ज्या धावसंख्या या 6 धावेने 50 आपण टाळ्यांचा आवाज ऐकू शकता आणि ते टाळ्या या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झालेलं टेमघर संघाचं. बॅक टू बॅक 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. संघाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी फलंदाजी. अंतिम षटकार पण थोडीशी कुठं रणनीती आखली होती. फलंदाज तुषार हा बाद झाला. तुषार यांना आपलं आत्मदहन केलं होतं जितूसाठी आणि जितून मात्र त्या गोष्टीचं सोनं केलेलं आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू खोलवर टप्प्यासाठी दुसरं पात्र चेंडू सुंदर असा आणि ह्या ठिकाणी मात्र 2 क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेंडू बीट करतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, सुंदर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला जितूच्या बॅटमधून लॉंग ऑफ
आणि लॉंग ऑफ यांच्या मधनं सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार. या चौकारानं टेमघर संघ पोहोचतो वैयक्तिक 54 या धावसंख्येवर आणि विजयासाठी पूर्ण संघाला हव्या आहेत आता 55 धावा. तर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत ओमकार शेट्टीजी. टॉस केला जातोय. टीम पूर्णाचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाच्या कॅप्टनने यायचं आहे टॉससाठी, कारण मनकोलीचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. पूर्णा टीमच्या कॅप्टनला आम्ही सातत्यानं कॉल इन्व्हाइट करतो आहे की तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. नीलमजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. ज्या स्पर्धेचे प्रणेतात या स्पर्धेचे प्रायोजक के ट्रॉफीचे शिल्पकार आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पूर्णा आणि टीम मनकोली यांच्या दरम्यान टॉस करणार आहोत. तर टॉस बॉक्स आपण पाहतो. माननीय श्री बबन पाटील शाखा प्रमुख राजनगर सरवली पाडा त्यांच्या सौजन्यानं हे टॉस बॉक्स आहे. कॉइन देखील आपण पाहूयात. आपल्यासोबत प्रिन्स मूवीजचे कॅमेरामॅन आहेत. के ट्रॉफी एका बाजूला अगदी गोल्डनमध्ये फार चांगलं नक्कीच एक कॉइन बनवण्यात आलं स्पेशली के ट्रॉफीसाठी. आणि दुसऱ्या बाजूला गोकुळजी नाईक आणि देवराज नाईक नक्कीच हे तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर जे या स्पर्धेचे प्रणेता आहेत ज्यांनी ही स्पर्धा भरवली आदरणीय नीलम नाईक सर आपल्यासोबत जोडले गेलेत. महाराष्ट्र लंगडी बॉक्स क्रिकेट संघटना या दोन्ही फॉर्मॅटमध्ये नक्कीच त्यांचं फार मोठं योगदान आहे. एका बाजूला कबड्डी लंगडी आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटसाठी त्यांची ही टुर्नामेंट नक्कीच फार आपल्याला अमूल्य योगदान देऊन जाते. तर कॉइन स्पिन केलं जाईल. कॉल करतायत मनकोलीचे कॅप्टन. एक तर तुम्हाला देवराज नाईक हा कॉल करायचा आहे किंवा के ट्रॉफी. तर के ट्रॉफी असा कॉल आहे आणि के ट्रॉफी झालं आहे म्हणजे नाणेफेकी जिंकली आहे टीम मनकोलीनं. नीलम नाईक देखील 40+ फार चांगले क्रिकेटर आहेत आणि ते दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देत असताना तर आपण थोडी चर्चा करू आता मनकोलीच्या कॅप्टनसोबत. आणि टॉस जिंकला आहे के ट्रॉफी. 40+ क्रिकेटला आज जी झळाळी मिळते आहे, आज ज्या तुम्हाला संध्या मिळत आहेत, जुन्या काळात प्रत्येकजण म्हणतो की आम्हाला संधी मिळाली नाही, कुठेतरी ते तुमचं दुर्भाग्य होतं. मग आता मी म्हणेल की आता तुमचं भाग्य 40 नंतर पुन्हा एकदा बदललं आहे, उजळलं आहे. काय म्हणाल सध्याच्या प्लॅटफॉर्म 40+ क्रिकेटला के ट्रॉफी किंवा प्रत्येक टुर्नामेंटमध्ये नक्की जे 40+चे सगळे नक्कीच ऑर्गनायझर्स आहेत ते देतात. काय म्हणाल आधी क्रिकेट स्पर्धांबद्दल? क्रिकेट स्पर्धा ह्या 40+च्या जे आयोजन करतात त्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार. कारण ह्यानंतर जो आपला एज वाढत जातो त्याच्यानंतर प्रत्येकाला आपल्या फिटनेससाठी ह्या 40+च्या मॅचेस खेळणं खूप अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे व्यसन पण थोडंसं कमी राहतं. त्याच्यामुळं हे जे सामने आयोजित करतात जसे नीलम नाईक यांनी असे सामने आयोजित केल्यात त्यांचे धन्यवाद. नक्कीच अतिशय चांगलं वक्तव्य त्यांनी केलं की फिटनेस ना फार इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत स्वतःला फिट ठेवा, कारण जोपर्यंत फिटनेस आहे तोपर्यंत जीवन आहे. एक धाव आरोग्यासाठी अगदी 40+चं हे स्लोगन असतं. टॉस तुम्ही जिंकला अगेन्स्ट पूर्णा टीम आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करा. 4 ओव्हरमध्ये पूर्णा संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल, कारण पूर्णा संघानं देखील तुम्ही देखील वयाच्या 40 नंतर आलात, त्यांनी देखील तेवढेच उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि 4 ओव्हरमध्ये त्या टीमला कुठपर्यंत थांबवण्याचा मानस आहे? त्यांना आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांच्याकडे पण खूप बॅट्समन चांगले आहेत. आमच्याकडे पण बॉलर आहेत. अविन मले, देवानंद आहे, प्रभाकर आहे आणि स्वतः मी आहे. तर ऑल द बेस्ट आपण करूया. मनकोलीच्या कॅप्टनला थोडी चर्चा आपण करू पूर्णा टीमच्या कॅप्टनसोबत. नक्कीच येताना तुम्हाला थोडासा उशीर झाला. टॉस बॉक्समध्ये काय हरकत नाही आहे. नाणेफेकी देखील आता प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूनं लागली. बॅटिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असता दादा तर तुमचा निर्णय काय असता? फील्डिंग असते. आता बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरची मॅच समोर मनकोली म्हटलं तर भिवंडी क्रिकेटमध्ये त्यांचं देखील वलय आहे आणि आता 40+ तुम्ही झालेत. काय म्हणाल क्रिकेट बदलतं आहे तुमच्या काळातलं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट? एक शॉर्ट अँड स्वीट काय ओपिनियन द्याल? मानकोली टीम ही चांगलीच आहे आणि आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू, कारण त्यांना जास्तीत जास्त टार्गेट द्यायचा आम्ही प्रयत्न करू क्रिकेट. आणि या 40+मध्ये आम्हाला तुम्ही ते केल्याबद्दल या नीलम नाईक, त्या जय बजरंग कारिवली आणि वीर बजरंग कारिवली याही जे आम्हाला तिथे खेळण्याची संधी दिली त्यावेळी त्यांचे फार फार आभार आम्ही मानतो आणि त्यांना चांगल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
तर हे होते पूर्णा टीमचे कॅप्टन. मस्तकाला अगदी मस्त मोठा टीका लावून द्यालेत. पाहिजे संघाला विजयाचा टीका ते लावून देतील का. भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ पूर्णा टीमच्या कॅप्टनला. आणि लगेच आपण जाऊया बॉल चेक करण्यासाठी. दोन्ही कॅप्टनसोबत आमची ऑर्गनायझर मंडळी तिथे जोडली जाल. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वीर बजरंग आणि जय बजरंग कारिवली आयोजित भिवंडी विभागातील एक मानाची सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा. ज्या स्पर्धेचं पहिलं पर्व ज्याला आहे भिवंडी शहराला गर्व. या ऐकूयात कॉम्बॉक्समधनं पुन्हा एकदा आपण मनीषदादा पाटील आणि मोहनदादा यांचा आवाज समालोचन कक्षातून. थँक्यू सो मच. धन्यवाद ओमकारजी. आपण पाहतायत थँक्स ओमकारजी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. भरतजी चौधरी, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल आज निश्चितच सोनादेवी टेमगरे संघाचे खंदे समर्थक म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. क्रिकेटपेक्षा कबड्डीवर ज्यांचं जास्त जीव आहे. बरेच जे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तर जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज. विजयाचं लक्ष्य 54 धावांचं विशाल लक्ष्य आहे आणि विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बघूया कशा प्रकारची गोलंदाजी किंवा फलंदाजी होतं याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील. 55 धावा करायच्या आहेत आणि विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात मनीष पाटील. ओ टू मनीष. धन्यवाद मोहन सर. शिस्तबद्ध नियोजन या ठिकाणी के ट्रॉफी 2021 तुम्हाला पाहायला मिळते. 55 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलेलं आहे आणि 24 बॉलमध्ये त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 2 फलंदाज सज्ज होताच आहेत, पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतात स्वर्गीय कृष्णाई नाईक व स्वर्गीय कचेर नाईक यांच्या स्मरणार्थ के ट्रॉफी 2021 आयोजक आहेत सन्माननीय श्रीयुत गोकुळजी कचेर नाईक, सौभाग्यवती उषा गोकुळ नाईक, सन्माननीय देवराजजी कचेर नाईक, सौभाग्यवती शोभा देवराज नाईक, सन्माननीय श्रीयुत किशोरजी कचेर नाईक, सौभाग्यवती प्रीती किशोर नाईक, सन्माननीय श्रीयुत नीलम कचेर नाईक, सौभाग्यवती ज्योती नीलम नाईक, सन्माननीय श्रीयुत राजू कचेर नाईक, सौभाग्यवती मोनाली राजू नाईक, सन्माननीय श्रीयुत शैलेश वसंत नाईक आणि सौभाग्यवती वर्षा शैलेश नाईक आणि समस्त कारिवली ग्रामस्थ. विशेष आभार कालवाल ग्रामस्थ मंडळ, कारण त्यांनी आम्हाला हे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिले. सर्वांच्या साथीनं, सर्वांच्या समर्थनानं या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. के ट्रॉफी 2021 होतोय चालू. दुसरा डाव. 2 फलंदाज मैदानाच्या आत. जगदीश आणि किशोर गोलंदाजी मार्कवर. विजय पहिला बॉल फेकण्यासाठी विजय सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर. कमी गतीने खेळला होता, यावेळेस बॉलला स्लॅश केलंय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक बॉल चेस करतील. बॉल जातोय सीमारेषा पार. दुसऱ्या डावाची दमदार सुरुवात. चौकार. नव्हते आणि त्याच गोष्टीचा फायदा होतोय तो म्हणजे स्टीम पूर्ण आला आणि आता पूर्णाने दाखवून दिलंय की आप में है दम तो हम भी किसी से नहीं कम. पहिल्याच बॉलवर चौकार आणि 55 धावांचा पाठलाग करताना अशी पॉझिटिव्ह सुरुवात करणं खूप गरजेचं होतं. पहिलं षटक जे आहे ते पॉवर प्लेचं आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. आता बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक घेऊन गेलेले आहेत आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मिड विकेट रिजनमध्ये पाहायला मिळतात. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये गार्ड केले जात आहेत. फलंदाज जगदीशसाठी. जगदीश आता कुठेतरी पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. आढावा घेतोय प्रत्येक क्षेत्ररक्षकांचा की कुठल्या क्षेत्रामध्ये मला गॅप शोधता येईल. आणि पाहूया यष्टिरक्षक देखील केंद्रबिंदू असतो मैदानाचा. क्षेत्ररक्षण सेट करतोय बॅट्समन जगदीशसाठी. पुढचा बॉल विजयचा. बॅकफुटला गेले, हुक केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक नाही, लॉंग लेगला 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्वर्गीय रामदास लक्ष्मण पाटील स्टँडला अभिवादन करण्यासाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. मास्टर्स क्रिकेट आहे. मास्टर्स हा शब्द मी का उल्लेखित करतो, कारण गेले कित्येक वर्षांपासून त्यांनी तरुणांपासून 40 ओलांडेपर्यंत क्रिकेट खेळलं. एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आणि मास्टर्स की या त्यांच्याकडे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंची गती कमी केली, पुन्हा एकदा जागा बनवली, क्षेत्र निवडलंय ते म्हणजेच बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतं. थोडासा फंबल झाला होता, थोडासा शरीराचं संतुलन चुकलं होतं, पण 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावांची वाढ
गोलंदाजावर मात्र हल्ला चढवला जातोय. जगदीश मात्र या डावामध्ये या पहिल्या षटकामध्ये हवी होतोय आणि धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज होतोय. आणि महत्त्वाचं आहे पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धावा अपेक्षित होत्या आणि त्याच दिशेने आगेकूच आहे. जगदीश हा असा फलंदाज आहे या सीझनमध्ये पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 वेळा 22 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान जगदीशने आपल्या संघासाठी दिलंय. तर या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तसंच योगदान जगदीश देईल का? यावेळेस पवित्रा तर चांगला होता. यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे एज आहे. पंचांनी यावेळेस आऊट घोषित केलंय. तर मात्र कुठेतरी फलंदाजांनी बाहेर यायचं आहे कारण कुठलाच रिव्ह्यू नसणार आहे. अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन असणार आहे. तर पंचांनी या ठिकाणी कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद ठरवलं जाते. फलंदाज होतोय बाद. महत्वपूर्ण फलंदाज जगदीश बॅक टू पॅव्हेलियन. फलंदाज बाद. जगदीश महत्वपूर्ण फलंदाज होता आणि कुठेतरी पुन्हा एकदा ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी बॅटची आतली कडा बॉटम एज लागले आणि फलंदाज यष्टीरक्षकाच्या करवी जलचीच्या स्वरूपात बाद होतोय. चांगला खेळ होत होता जगदीशचा, पण आता जगदीशला दुर्दैवीरित्या बाद व्हावं लागते आणि नवीन फलंदाज कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर दीपक. दीपक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे आणि तितक्याच चांगल्या धर्तीचा फलंदाज आहे. कित्येक वेळा जेव्हा पूर्ण संघ बॅकफुटला असतो फ्रंटफुटवर घेऊन जाण्यासाठी तो तत्पर असतो आणि आता कॅप्टन इनिंग्स या ठिकाणी प्रेश करावी लागणार आहे दीपकला. 10 धावा धावल कवर आहेत. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा विजय सज्ज होतोय. कुठेतरी 3 बॉलपर्यंत संघाला बॅकफुटला घेऊन गेला होता. 4थ्या बॉलवर पुन्हा परत येतोय. यावेळेस बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होतोय. मैदानाच्या समतला फटका खेळला मिड विकेट रिजनमध्ये. दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 1 गडी बाद 11 धावा. सचिन स्पोर्ट्स पूर्ण. नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने चांगली सुरुवात पहिल्या डावामध्ये केली होती आणि शेवट देखील तितकाच चांगला केला. 54 धावा धाव फलकावर लावल्या होत्या आणि 55 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चांगली पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी जगदीशने केली, पण त्यानंतर मात्र तो झेलचीच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज दीपक 1 धावा काढून नॉन सेकंडला स्ट्राईकवर असेल किशोर. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज विजय. ब्लाइंड स्ट्रोक आहे. चेंडूच्या रेषेत न येता ऑन साईडला आडव्या बॅटीने एलिव्हेट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र कुठेतरी गोलंदाज या पहिल्या षटकाच्या उत्तरार्धामध्ये चांगली कामगिरी करतोय. कमबॅक मिळवून देतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 1 गडी बाद 11. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 44 धावांची. 18 बॉल 44 धावांची गरज आहे आणि या स्पर्धेसाठी आम्हाला महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांची नावं देखील तुमच्यापर्यंत पोहोचवते. प्रथम पारितोषिक भव्य चषक आम्हाला उपलब्ध करून दिले रोशन पाटील उद्योगपती वडगर तसेच जयजी पाटील माजी सरपंच वडगर यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक आणि भव्य चषक आम्हाला प्राप्त करून दिले सन्माननीय रोशनजी पाटील उद्योगपती वडगर आणि सन्माननीय जय पाटील माजी सरपंच वडगर. तृतीय पारितोषिक भव्य चषक आम्हाला उपलब्ध करून दिले सन्माननीय विशालजी युवराज नाईक कारेवली. चतुर्थ पारितोषिक भव्य चषक आम्हाला उपलब्ध करून दिले विशालजी युवराज नाईक कारेवली. मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावरची ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय स्वाती जनार्थ पेडवेकर घोडबंदर यांच्या स्मरणार्थ संतोष नाईक कारेवली यांच्याकडून. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची अर्थात मालिकावरची साठी LED आम्हाला सन्माननीय मोहित घरत कारेवली यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजाची भव्य ट्रॉफी आम्हाला सन्माननीय हेमंतजी नाईक कारेवली यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजाची भव्य ट्रॉफी आम्हाला सन्माननीय हेमंतजी नाईक कारेवली यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर ट्रॉफी स्वर्गीय विनोद पाटील यांच्या स्मरणार्थ ईशांत पाटील व तनय पाटील वडगर यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर भव्य ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय श्यामाबाई वसंत नाईक यांच्या स्मरणार्थ सन्माननीय शैलेश वसंत नाईक कारेवली यांच्याकडून. सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि या स्पर्धेला आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज प्रमोद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले सचिन स्पोर्ट्स पूर्णाची 1 गडी बाद 11. खूप चांगला लेग ब्रेक या ठिकाणी, पण मात्र कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण भरकटलंय. बघा जेव्हा तुम्ही स्पिन अटॅक करता तेव्हा तुमच्या रिस्टवर आणि तुमच्या शोल्डरवर कंट्रोल असायला हवा. बॉल फ्लाईट दिली होती. खूप चांगल्या डिग्रीने हा बॉल टर्न केलाय. दर्जेदार गोलंदाजी आहे, पण थोडंसं वाईड लाईनच्या बाहेरून हा बॉल रोटेट होतो, त्यामुळे पंचांच्या मध्यमधून वाईड बॉल चिकून धावसंख्या 12. नाही एकदा चांगला बॉलला टॉस करणं, बॉलला फ्लाईट देणं, बॉलला टर्न देणं या तिन्ही क्षेत्रामध्ये अग्रेसर ठरतोय प्रमोद म्हात्रे. आणि या महत्त्वपूर्ण दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त
गोलंदाजी नाना स्पोर्ट्स टाइमगरचे. हे आहे जुनं जाणतं क्रिकेट. हा आहे प्रचंड सराव आणि हा आहे अनुभव. महत्त्वाचं आहे मित्रांनो, आपली जी कला आहे ती कला वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे. जरी तुमचं वय पुढे जात चाललं तरी देखील तुमची कला तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि अशीच गोलंदाजी या ठिकाणी प्रमोद म्हात्रेची. यावेळेस सावध पवित्र हलक्याने बॉलला चिप केलं जाते एक्स्ट्रा कव्हर रिजन आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे. धावाचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद होऊन परतावं लागेल. एक धाव तयार केली जाईल. धावसंख्या झाले 13 धावा असताना बसतोय अजून एक 11 टीम सचिन स्पोर्ट्स पूर्णाला. सावन महिना पासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर येतोय पद्मनाथ. कुठेतरी बॅकफुटला सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघ जाणवतोय. सुरुवात पहिल्या डावामध्ये कुठेतरी कमी पडली होती. सुमार दर्जाची गोलंदाजी राहिले. त्यानंतर मात्र फलंदाजी करताना नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने कुठलाच चान्स सोडला नाही धावा बनवण्याचा आणि खराब बॉलवर मात्र समाचार घेत राहिले आणि धावांचा आलेख उंच करत राहिले. त्यामुळे कुठेतरी आता फ्रंट फुटला जाणवत आहेत नाना स्पोर्ट्स टेमघरचे सर्व खेळाडू. स्टेप आउट व्हायचा प्रयत्न झाला होता पण स्टेप आउट होताना मात्र बॉडी बॅलन्स चुकला आणि त्यानंतर मात्र आता कुठेतरी परतावं लागणार आहे फलंदाज दीपकला. कॅप्टन बॅक टू टेक आउट यष्टीचित. काय सिटी इमर्जिंग जे आता नवोदित खेळाडू खेळण्यासाठी सुरुवात करतात, ज्यांना त्यांच्या ग्रामीण पूलमध्ये संधी मिळत नाही, त्यांना व्यासपीठ देण्याचं काम सिटी इमर्जिंगच्या फॉर्मॅटमधून केली जाते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत जातोय, हरीश जातोय आणि त्यानंतर ग्रामीण पूल 32 ग्रामीण संघाचा समावेश तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, मीरा भाईंदर, वसई, विरार या ठिकाणचे एकूण 32 संघ या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. हा होता तो म्हणजेच काय जवळपास 18 ते 35चा वयोगट आणि त्यानंतर 40 वर्षांवरील खेळाडू तुम्हाला आता या 40+ फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतात. 3 गडी बाद 13 धावा सचिन स्पोर्ट्स पूर्णा. यावेळेस बॉलला पुल केलाय, क्रॅकिंग शॉट पण त्या ठिकाणी तितकाच चांगला, सुंदर झेल, फलंदाज होतोय बाद. दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी नाना स्पोर्ट्स टेमघरचं.
डेकोरेटर्स आणि या स्पर्धेचा थेट प्रेक्षकगण प्रिन्स मूवीज, मिस्टर रवी गुळवी आणि मिस्टर प्रथमेश पाटील. थँक्यू ऑल फॉर दिस वंडरफुल एक्सपिरियन्स. चांगली टुर्नामेंट तुमच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं, कालवार ग्रामस्थ आणि कारिवली ग्रामस्थ या दोन गावांच्या वतीने खूप चांगलं नियोजन के ट्रॉफीचं. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची सुरुवात. महेश गोलंदाजी मार्कवर येतोय, मदन गोलंदाजी मार्कवर येतोय आणि स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळणार आहे पद्मनाथ. नॉन स्ट्राईकला असेल हेमंत. यावेळेस मिडियम पेस विथ आउटकटर बॉल. बघा आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय, मिडियम पेस आहे, थोडासा लेग कट केला जातोय. डिग्री चांगली या ठिकाणी गोलंदाजाची पाहायला मिळालेली आहे. टर्न करण्याची क्षमता, स्विंग करण्याची क्षमता, स्पिन करण्याची क्षमता दर्जेदार या ठिकाणी प्रत्येक गोलंदाज आपली प्रतिभा दाखवतोय. यावेळेस बॉलला विथ द स्पिन बॉलला खेळलंय, पुल केलंय बॉलला काव कॉर्नर रिजनमध्ये. वन बाउन्स घेऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि खूप वेळानंतर हा चौकार येतोय सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघासाठी. थँक्यू. 10 बॉल्समध्ये 35 धावांची गरज आहे. 10 बॉल्समध्ये 35 धावांची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी आता पद्मनाथ दाखवतो आणि याच वेगाने आता धावा बनवाव्या लागतील. जो चौकार आता आलाय त्यानंतर आता मागे वळून न पाहता पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे पद्मनाथ आणि हेमंतला. जर सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाला विजयाची मुहूर्तमेढ रोवायची असेल तर पाहूया त्या दिशेने प्रयत्न होत आहेत का. प्रयत्न करावे लागतीलच, कारण प्रयत्नांशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. तर पाहूया कसे प्रयत्न होत आहेत दोन्ही संघांची. स्टेप आउट झाले, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. एक धाव तर पूर्ण केले जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, धावचीची संधी आहे आणि फलंदाज धावचीच्या सुरुवात बाद बसतोय 5वा हादरा सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाला. जज क्रिकेटपटू आहेत आणि माजी सरपंच ग्रामपंचायत कालवार ते प्रेक्षकांमध्ये असतील त्यांना विनंती करतोय, प्लीज तुम्ही अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय विद्यानंद पाटीलजी, प्लीज कम इन व्यापी डायस अँड एन्जॉय द क्रिकेट. न्यू बॅट्समन इन इज राकेश. धावसंख्या झालेली आहे 21 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 34 धावांची. बॉल शिल्लक असतील 9 बॉल 34 धावांची गरज आहे. लगेच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या, कारण यानंतर आम्हाला अजून 9 मॅचेस कंप्लीट करायचे आणि हा या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. आणि अंतिम दिवसात दिमागदार पद्धतीने साजरा करण्यासाठी आयोजक सज्ज झालेले आहेत. मोठमोठे पाहुणे देखील पूर्ण दिवसभरामध्ये अडतीस वयोगटातील म्हणजे 35 ते 40 वयोगटातील जो फलंदाज आहे तो शेवटच्या षटकामध्ये येऊ शकतो. बघा, प्रत्येक असोसिएशनचे वेगळे नियम आहेत. आमच्या मीरा भाईंदरमध्ये आग्रेकोळी समाज मंडळ, आग्रेकोळी समाज सामाजिक संस्था, त्यानंतर आग्रेकोळी सांस्कृतिक मंडळ असे 3 मंडळ आहेत आणि तिन्ही मंडळांचे वेगवेगळे नियम तुम्हाला पाहायला मिळतात. आणि 40+ क्रिकेटची हीच मजा आहे मित्रांनो. जैसा गाव वैसा खेळ. काल अजय सरांचं एक वाक्य मला खूप जास्त आवडले, मनामध्ये घर करून गेले. ये जो खिलाडी है, जो आव देखते ना ताव देखते, हे सिर्फ अपने गाव का नाम देखते. तर हे महत्त्वाचं आहे. गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट आहे आणि गावाची प्रतिष्ठा जोपासायची. यावेळेस मात्र पूल करायचा होता. बॉलच्या टोला बॉल कनेक्ट होतोय लॉंग ऑन रिजनमधून. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. गॅदर चुकलं जात आहे. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजे 23वर. 23 रन्स जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. हे समजदारीचं क्रिकेट आहे का? कुठेतरी शंकेची पाल चुकते, कारण कुठेतरी 40+ क्रिकेटमध्ये पुढच्या फलंदाजाला कसं अडवायचं ही देखील एक स्ट्रॅटेजी 40+ क्रिकेटमध्ये यूज केली जाते. कुठेतरी हा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतोय. धावसंख्या 23 झाले. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा मदन पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतो आणि स्ट्राईकवर बॅट्समन असेल पद्मनाथ. यावेळेस बॉलला पुल केलंय.
फॉरवर्ड स्पेल रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चांगला स्टॉप, वन बाउन्स कलेक्ट केलं जाते. बॉलला थ्रो करण्यापर्यंत फक्त एकाच जागेवर समाधान व्यक्त केलं जाते. समाधान हा शब्दाला देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण माणूस कधीच समाधानी नसतो. कितीही सुख मिळू द्या, पण माणसाला अजून जास्त हवंय अशी अपेक्षा असते. आणि पाहूया ती अपेक्षा आता पूर्ण करावी लागेल पद्मनाथ राकेशला, कारण खूप जास्त धावा हव्या आहेत. 31 धावा हव्या आहेत 7 बॉल्समध्ये. सहा बॉलमध्ये आता 31 धावांची गरज असणार आहे. जवळपास गुडघे टेकलेत की काय सचिन स्पोर्ट्स पूर्ण या संघाने असं कुठेतरी जाणवते, कारण 18 बॉल्समध्ये फक्त 24 धावाच बनवलेल्या आहेत. बघा आस्किन रेट 14चा होता आणि त्याच आस्किन रेटच्या अनुषंगाने खेळ झाला असता कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकली असती, पण आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल या ठिकाणी सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाला. तयार राहायचं आहे. यानंतर पूर्णा आणि चौटा हिरवा मानकोळी या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल आणि विजयी संघाने कुठेच जायचे नाही, जिंकलेल्या संघाने कुठेच जायचं नाही. खारबाव संघ यांनी देखील मैदानाच्या आत थांबून राहायचं आहे, कारण यानंतर लॉट्स क्लिअर केले जाणार आहेत आयोजकाच्या वतीने आणि त्यानंतर चिठ्ठी काढली जाईल. पाहूया ती नशीबवान चिठ्ठी कोणाची असेल जो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय जितू. स्ट्राईकला असेल बॅट्समन पद्मनाथ. राईट आर्म राऊंड. फटका तर अटॅकिंग खेचला होता, पण कनेक्शन प्रॉपर झाला नाही आहे. स्वेलेक रिजनमध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव मिळते. क्रीजचा वापर करावा लागेल, बॉलरच्या ॲक्शनचा वापर करायला लागेल. रिलीज पॉईंट कधी आहे, बॉलला फ्लाईट कधी मिळते, बॉल कुठे पिच होतोय, बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स घेतोय की खाली राहतोय, टर्न होतोय, खूप मोठा अभ्यास असतो. स्टेप आउट झाले, शरीराचा संपर्क झालाय की बॅटची संपर्क केला. यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बा जबरदस्त त्या ठिकाणी. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण गोलंदाज जितू फुलोरेचं विकेट डाऊन. आणि आमचे तरुण मंडळी जास्तीत जास्त डिस्क जॉकी आहेत. आपण जेव्हा लग्न समारंभ असतात किंवा हळदी कार्यक्रम असतात, एंगेजमेंट असतात, तेव्हा डिस्क जॉकीशिवाय कुठलाच कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. आणि खूप चांगलं संगीत या ठिकाणी धैर्य साऊंड यांच्या वतीने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. 6 गडी बाद 25 धावा सचिन स्पोर्ट्स. पुढचा बॉल फेकण्यासाठी जितू सज्ज होतोय. हुक करायचा होता, जस्टांच्या वरून हा बॉल डिलिव्हर केला जातोय. खूप जास्त शफल झाले होते, 5व्या-6व्या स्टम्प्सवर खेळण्यासाठी आले होते आणि बॉलर मात्र चाणाक्ष आहे, चतुर आहे जितू फुलोरे. धावसंख्या झाले 25. अजूनही 30 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉल कनेक्ट केला, हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कंप्लीट होतोय. विकेट डाऊन, विकेट नंबर 7. यानंतर लॉर्ड्स होणार आहेत, याची दखल घ्यायची. मी विनंती करतोय नंदकिशोर खरबाव ड्रॉ होणार आहे. नंदकिशोर खरबाव येणे कॅप्टनने तयार राहायचं आहे. ड्रॉ होणार आहे आणि या सामन्याचा विजेता जो संघाचा कॅप्टन आहे त्यांनी देखील तयार राहायचे. 6 बॉलपर्यंत 31 धावांची गरज होती. त्यानंतर आतापर्यंत बॉल्स फेकून झालेत या षटकातले 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉल्समध्ये जमवायच्या आहेत. तीस धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन श्याम आहे. जितू फुलोरेने कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. स्पिन अटॅक आहे, फारसे कॅप्टन शेवटच्या षटक स्पिन अटॅकला देत नाही, पण यावर जितू फुलोरेवर विश्वास दाखवलाय आणि त्याने तो विश्वास सातळला. यावेळेस टॅप करायचा होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव तर मिळते. स्ट्राईक रोटेट, 1 धावेची वाढ, धावसंख्या जाते 26 वर. 26. नवीन बॅट्समन येतोय खेळण्यासाठी राकेश. लास्ट बॉल असेल. औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची. क्रिकेटचा खेळच वेगळ्या पद्धतीने बनवला गेलेला आहे. रंगत जास्त नेहमीच वाटवले जाते. स्ट्राईकला घनश्याम आहे. घनश्याम हे नाव आठवलं मला फक्त हेराफेरीचीच आठवण येते, ज्यामध्ये घनश्यामचं कॅरेक्टर सुनील शेट्टी यांनी अदा केलं होतं आणि खूपच विनोदी चित्रपट तो.
यावेळेस हवेत आहे बॉल. यष्टीरक्षक जजमेंट घेतोय, बॉल खाली येतोय, पण त्याला मात्र बॉल हुलकावणी देतोय. एक धाव तर वाढवली जाईल आणि अशा पद्धतीने नाना स्पोर्ट्स टेमघर संघ विजयी होतोय आणि सचिन स्पोर्ट्स पूर्णाचं आव्हान या स्पर्धेतलं संपुष्टात येते. तर चला लगेचच नाना स्पोर्ट्स टेमघर संघाच्या कॅप्टनने आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं. त्या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल जितू फुलोरे, ज्याने 2 षटकार खेचून या पहिल्या डावाचा शेवट केला होता आणि या दुसऱ्या डावाचा शेवट देखील ॲज अ बॉलर त्यांच्या माध्यमातून होते, ज्याने 1 गडी बाद करून 3 धावा खर्च केला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स बाय जितू फुलोरे इज द मॅन ऑफ द मॅच. सांग फलग माऊले सांग फलग सांग फलग माऊले सांग फलग थँक्यू. या ठिकाणी सन्माननीय भरतजीत चौधरी टेमघर ग्रामस्थ क्रिकेटप्रेमी या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही जितू फुलोरे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार. चला जितूजी लगेच या. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टननी टेमघर आणि खरबाव टीमच्या कॅप्टननी यायचे. तसेच मांडकोली अ आणि पूर्णा या कॅप्टन देखील यायचं आहे. ज्यांचा आगामी सामना आहे त्यांना देखील ड्रॉ पाहावा लागेल. लगेच आम्ही ड्रॉ करणार आहोत. जितू फुलोरे लगेच या प्लीज. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी, 2 षटकार त्यांनी खेचले आणि त्यानंतर 3 धावा खर्च करत 1 गडी बाद केला आहे आणि त्यांच्याच कामगिरीमुळे टेमघर संघ एका पॉझिटिव्ह अप्रोचमध्ये जाऊन पोहोचला आहे आणि खेळ चांगला झाला आहे. चला जितू फुलोरे लगेच या प्लीज. यस, चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते, जे टेमघरचे उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्या शुभ हस्ते जितू फुलोरे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि विजयी कॅप्टन्सने यायचं आहे. आम्ही ड्रॉ या ठिकाणी क्लिअर करतोय. जे विजयी कॅप्टन्स आहेत खरबाव आणि टेमघर यांनी ड्रॉ पाहण्यासाठी यायचे. तर जितू 2 शब्द अनुभवाचे तुमचे देखील आम्ही अपेक्षित करतोय. कसं वाटतंय 40+ क्रिकेट, कारण तुम्ही तरुणामध्ये असताना मोस्ट पॉप्युलर होता, त्यानंतर खूप कठीण गेलं असेल तुम्हाला यंग क्रिकेटमधून मास्टर क्रिकेटमध्ये जाण्यासाठी. तर मास्टर क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी काय तुम्हाला वाटते, काय खेळाडूंनी करायला पाहिजे 40 वर्षावरील खेळाडूंनी? सर्वप्रथम मी नीलमजी नाईक यांचा मी आभार आहे की नाना स्पोर्ट या टीमला खेळण्याची त्यावेळी संधी दिली आणि टुर्नामेंट खूप छान केलेली आहे. आणि प्रथम मी नाना स्पोर्टचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला खेळण्याची संधी दिली. तर माझा प्रश्न तोच असेल की 40 वर्षावर क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेटपटूने नक्की काय केलं पाहिजे? फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यानंतर सराव केला पाहिजे, काय केलं पाहिजे नक्की? प्रत्येक खेळाडूंनी सकाळी सराव करणे गरजेचं आहे, त्याचप्रमाणे आणि शिस्तीचं पालन करणं हा गरजेचं आहे. परिवाराला वेळ कसा देता? वेळ परिवाराला देणं महत्त्वाचं आहे, तर परिवाराला वेळ कसा देता? धंदा काम करून पूर्ण वेळ देतो. क्या बात आहे. तर जितू फुलोरे तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असतील. चला लॉर्ड्ससाठी यायचं आहे. आपण लगेच ड्रॉ क्लिअर करणार आहोत. या एक जितू फुलोरेजी आपण थांबा. तुमच्या संघाच्या वतीने तुम्ही थांबा या ठिकाणी चिठ्ठ्या पाहण्यासाठी. यस, ओके. जी एक चिठ्ठी निघेल ठीक आहे, आपण थोडंसं इंटरेस्ट वाढूया, सस्पेन्स वाढूया. 3 चिठ्ठ्या असणार आहे. पहिली चिठ्ठी आणि दुसरी चिठ्ठी जी उचलली जाईल त्यामध्ये सेमीफायनल सामना केला जाणार आहे, याची नोंद घ्या. पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी, एक चिठ्ठी काढली जाईल, नाव वाचलं जाईल. दुसरी चिठ्ठी काढली जाईल, नाव वाचलं जाईल. त्या 2 संघामध्ये सेमीफायनल होईल. तिसरी चिठ्ठी ती फायनलमध्ये. ओके, कोणाला काय प्रॉब्लेम कळलंय? ओके, तिसरी चिठ्ठी जी राहील ती फायनलला. पहिली चिठ्ठी एक काढणार आहोत, ती सेमीफायनलमध्ये. यस, गौरव या चिठ्ठी काढण्यासाठी येतोय आणि 2 संघ नाना स्पोर्ट्स टेमघर आणि नंदकिशोर खरबाव अ आणि त्यानंतर विजेता संघ अशी चिठ्ठी असणार आहे. गौरव भोईर यांच्या शुभ हस्ते यस आपण चिठ्ठी काढूया. कोणाला अपेक्षा? आता ही चिठ्ठी असं वाटते तुमचं नाव नको, तुम्हाला असं वाटत असेल ना, या चिठ्ठीमध्ये आमचं नाव नको, पण ते नाव जाते आहे नंदकिशोर खारबाव, सेमीफायनलिस्ट आहे. आणि दुसरा सेमीफायनलिस्ट असणार आहे
खूप सारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उकल, प्रश्नांचं उत्तर देणार आहोत का आपण? विजेता विजेता नाही आहे नाना स्पोर्ट्स टेमगार. विजेता टीम जी आहे ती फायनलमध्ये असेल, म्हणजे या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो स्ट्रेट अंतिम फायनल सामन्यामध्ये. चला जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी ओमकारजी शेट्टी सज्ज आहेत पुढच्या समालोचन पूर्ण करण्यासाठी. धन्यवाद.